हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉगच्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही सकाळीच कुठे चाललो आहे ते तुम्हाला मी पुढे नक्की सांगेन. आम्ही सर्वांनी सकाळीच उठून सर्व तयारी करून आम्ही निघालेलो आहोत आज खोपोलीला विला घेतला आहे, तिथे विलाला चाललो आहे. त्यासाठी मीरा रोडवरून आंटी पण आलेले आहेत आणि आमची फॅमिली आणि बहिणीची फॅमिली अशी सर्वजण आम्ही चाललो आहोत. सकाळचीच वेळ होती त्यामुळे ट्रेनला बघा केवढी गर्दी असते. मी शक्यतो कमीच बाहेर पडते त्यामुळे मला एवढं काय सकाळच्या गर्दीचा एवढा अंदाज नाही, पण सकाळी सगळीकडेच ऑफिसला जाणारी माणसं असतात, कामावर जाणारी माणसं असतात, त्यामुळे खूप गर्दी असते. त्यानंतर माझी बहीण भांडूप स्टेशनला मला भेटली आणि ती भांडूप स्टेशनला चढली ट्रेनमध्ये आणि आम्ही सर्व खोपोलीच्या प्रवासासाठी पुढे निघालो. सर्वांनी खूप मस्त फोटोशूट केले, एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी केल्या. मुलं पण मस्तपैकी एन्जॉय करत होते. आम्ही गोष्टी बऱ्याच दिवसाने भेटल्यामुळे आंटी आणि मी गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या. बहीण मस्तपैकी फोटोशूट करत होती आणि मिस्टर छानपैकी मस्त निसर्गाचं आस्वाद घेत होते. बघा किती छान मस्त वाटतं. त्यानंतर आम्ही खोपोली स्टेशनला उतरलो आणि सर्वांना खूप भूक लागली होती, त्यामुळे सर्वांनी आधी एकत्र छानपैकी जेवण करून घेतलं. प्रवासामध्ये आम्ही छोटं काही ना काय खाल्लं होतं. आता जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे सर्वांना भूक लागली होती. त्यानंतर आम्ही तिथून ऑटो पकडून 1-1.5 तासाने खोपोलीच्या विलाला आम्ही पोचलो. त्यानंतर आम्ही व्यवस्थित आपली तयारी करून चेंज वगैरे करून स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करण्यासाठी निघालो. आता आमची फुल मस्ती धमाल आहे. बघा खूप छान मस्त एन्जॉय केला आणि पावसाचं पण वातावरण होतं. थोडासा रिमझिम पाऊस पडत होता, पण पाऊस जास्त आला असता मोठा तर खूप छान मजा आली असती. आम्ही वाट बघत होतो पाऊस मोठा येईल आणि खूप मजा करता येईल म्हणून. आणि मस्तपैकी गाणी लावली होती आणि अंकल फोटोशूट करत होते. ते खूप छान फोटोशूट करतात आणि आंटी आमच्या एव्हरग्रीन आहेत, त्या खूप एन्जॉय करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढे असतात. खूप मस्तपैकी एन्जॉय केला सर्वांनी मिळून. माझी बहीण, भाऊजी, मुलगी, आंटीची नात वगैरे सर्वजणांनी आम्ही खूप मस्त एन्जॉय केला. खूप छान डान्स केला. अंकल आमचे फोटोशूट करत होते. असं वाटत होतं की पाण्यामधून बाहेरच येऊ नये, आणि बाहेर आलं तर पाय एवढे जड होत होते. थोड्या वेळ पाण्यातून बाहेर यायचं, परत शॉवरखाली आंघोळ करायचं आणि पुन्हा पाण्यात जायचं. खूप एन्जॉय केला. आम्ही बरोबर 6 वाजेपर्यंत पाण्यामधून बाहेरच आलो नाही. खूप मस्त. आणि कधीतरी असं बाहेर गेलं फॅमिलीबरोबर खूप मस्त मजा वाटते एन्जॉय करायला. त्यावेळेला आपण असं कोणतं हे ठेवत नाही की मस्त एन्जॉय करतो. आणि सगळी एन्जॉय करणारी फॅमिली असतील, मजा मस्ती करणारी असली तर खूपच मज्जा येते. आणि बऱ्याच दिवसांनी मी आता बाहेर पडली होती. जवळजवळ 5-6 महिने मी कुठे गेलीच नव्हती. त्यामुळे मला पण आता थोडंसं बरं वाटत होतं, थोडं रिलॅक्स वाटत होतं आणि खूप मजा वाटत होती. मी आणि माझी बहीण मस्तपैकी डान्स करत होतो. आंटी आणि भूमी माझी मुलगी छानपैकी डान्स करत होते. खूप एन्जॉय केला, इतकं मस्त. आणि वरून मग छानपैकी आम्ही असा सर्कल करून एकमेकांनी असं फुलासारखं बनवून असं मस्तपैकी असं गोल गोल फिरून डान्स करत होतो. आणि वरून माझा भाचा शूट घेत होता. खूप छान. आणि माझी बहीण तर डान्स करण्यात एक नंबर आहे. ती तर इतका डान्स करत होती, खूप छान डान्स करून. म्हणजे मिस्टर सर्वजण आम्ही खूप मस्त एन्जॉय केला. आणि त्यानंतर थकलो आम्ही. त्यानंतर थकल्यावर आम्ही थोडंसं गेलो, शॉवर घेतला आणि काहीतरी थोडं नाश्ता वगैरे केला. आणि संध्याकाळी पुन्हा संध्याकाळची तयारी. विला बघू शकता हा किती छान आहे. मी नंतर तुम्हाला त्याची टूर पण दाखवेनच आहे. खोपोलीला असेच बरेच असे विला आहेत बांधलेले. मग सॅटर्डे संडे लोक येतात. थोडंसं गर्दीच्या वातावरणातून बाहेर जरा बरं वाटतं. त्यानंतर संध्याकाळी जो बड्डेची तयारी करायची सुरुवात झालेली आहे. सर्वजण एवढ्या मस्त जोमाने कामाला लागलेले. कोण बलून फुलवतं आहे तर कोण आणखीन ते चिकटवतं आहे, असं मस्तपैकी चालू होतं. त्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळायला सुरुवात केली. अंताक्षरीमध्ये पण मस्तपैकी खूप एन्जॉय केला, मजा मस्ती केली. आणि असं वाटतं ना, त्या आपण रोजचं जे काय हे असतं रुटीन असतं त्यामधून थोडासा चेंज असतो. त्यामुळे रिलॅक्स असतो, काय करायचं नाही,
काही नाही, मस्त मजा मस्ती करायची, खायचं प्यायचं, खूप भारी वाटतं. त्यानंतर आणि सगळीच आमच्या बहीण, आंटी, मुलगी सर्व जरा एन्जॉय करणारी, मजा मस्ती करणारी असल्यामुळे तर आणि मज्जा आली. बराच वेळ आम्ही अंताक्षरी खेळलो. तुम्ही थोडासा बघू पण शकता, गाणी म्हणलेली आम्ही. यार मेरी जिंदगी प्यारी है, ईमान मेरा यार मेरी जिंदगी प्यारी है, जिंदगी का कोई काला काला चश्मा खुदा खैर करे, उबरे करिश्मा, उबरे करिश्मा, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा मो छोड़ चली बाबुल का घर, पिया का घर प्यारा लगे, कोई मायके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे. ए काय कमान मौसम मस्त आला. पुढे पण पुढे म्हणायचं एक तरी कडवं पुढे यायला मुलीचं हे नसतं ना पुस्तकाला मम्मा हाथों की लकीरें सुधर जाएंगे, गम की ये जंजीरें बिगड़ जाएंगी. गणराया आदि बंधू तुझ मोरया, गजाननाचे गणराया आदि बंधू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. यो पाऊसा देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आपको गाना आता है. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना चाहिए. चुप चुप जाने किती वेळा याद येणार तुझ्या जादू की बारात. यारा हो यारा मिलना तुम्हारा, जाने क्या रंग ला. जाऊ द्या. लैला कैसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. जिसको भी देखूं दुनिया दिला दूं, मजनू बना दूं, ऐसी में लैला. ओ लैला लैला लैला. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, लाल दुपट्टी वाली तेरा नाम तो बता, ओ नाम के दीवानी तेरा. सबको छोड़ के सुना, काय कल सुबह जाओगी मेरे साथ, मुझे भी तो तुम याद बहुत आओगी, मगर अच्छे लगते हैं ये धरती ये अंबर ये नदियाँ और तुम. वाह ये मेरे अंगने में, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, अंगने में तुम्हारा क्या काम है. पुढे पुढे एकच नाही. हे पाय ते चम्मच चम्मच प्लास्टिकची घ्या सगळ्यांनी चम्मच. मशरूम आहे. अक्षरी झाल्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतलं. जेवण व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही पण होतं. खूप सुंदर होतं जेवण. आणि त्यानंतर सर्वजणं थकली होती. 12 वाजता नंतर बर्थडेचं सेलिब्रेशन आहे, तो दुसरा भाग येईल तुम्हाला. खूप सुंदर आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग पण पूर्णपणे बघा आणि हाही बघा. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.